नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर। मी निकिता। तर आज आपण आहे ना एक पापडाचा जो क्रिस्पी रोल असतो, पापड आपण जे घरी पापड करतो उन्हाळ्यात, त्याचे क्रिस्पी रोल कसं करता येईल ते बघूया। तर अगदी काय म्हणता, आपल्या घरी जे अवेलेबल भाज्या असतील त्याने आपण हे क्रिस्पी रोल बनवणार आहोत। तर मी तर हे आपण उडदाचे पापड घेतले, जे उन्हाळ्यात आपण उडदाचे पापड करतो ना, ते उन्हाळ्याचे उडदाचे पापड आहेत। त्यानंतर आपण 2 ढोबळ्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत, एक वाटी कोबी घेतला आहे उभा चिरून, थोडंसं गाजर घेतलं आहे उभं चिरून, आणि सेम कांदा घेतलेत, एक कांदा घेतला आहे उभा चिरून, 5 मिरच्या, थोडे आल्याचे तुकडे आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 10-12, आणि त्याचबरोबर आपल्याला चवेपुरतं मीठ लागणार आहे। आणि सॉसेसमध्ये म्हणाल तर ग्रीन चिली सॉस लागेल, थोडा डार्क सोया सॉस, हे सगळे 2-2 चमचे घ्यायचे। रेड चिली सॉस पण लागतो, पण सध्या अवेलेबल नाही, तर मी शेजवान चटणी घेतली आहे। तुमच्याकडे जर रेड चिली सॉस असेल तर ते टाकू शकता। आणि हां, आता आपण ह्याची जे मिरच्या, आलं आणि लसूण आहे ह्याचा आपण बारीक ठेचा करून घेऊ। तुम्हाला वाटलं तर कापून घेतलं तरी चालेल बारीक, आणि थोडंसं वाटून घेतलं तरी चालेल। आता हे आपण वाटून घेऊया मिक्सरला, एक गरका असं फिरून घ्यायचा फक्त। हे बघा, आता आपण एका कढईमध्ये 1 चमचा, 1 पळी जी आपली ह्याची असते ती टाकली आहे तेल। आता आपण त्यामध्ये हा ठेचा जो केलेला आहे तो टाकूया, मिरची आलं लसणाचा ठेचा टाकू, तो थोडासा थोडा परतून घ्यायचा। लसणाचा असं कच्चेपणा जाईल असं परतून घ्यायचं। त्यातच आता आपण कांदा परतायला टाकू। कांदा असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे। हे बघा, आपण आता तोपर्यंत सॉसेस काढून घेऊ। 2 चमचे ग्रीन चिली सॉस घेतलाय। सॉस तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। 2 चमचे सोया सॉस जरा बेतानीच टाका, कारण सोया सॉस कधी कधी जास्त झालं तर कडसर सुद्धा होतं। 2 चमचे शेजवान सॉस, शेजवान नसेल रेड चिली असेल चालेल। आता आपला कांदा हा परततोय, हलकासा गुलाबी कलर यायला लागलाय। आता आपण त्याच्यामध्ये ह्या भाज्या टाकूया, गाजर टाकू, शिमला मिरची आणि कोबी। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाकू शकता तुम्ही। थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं। हे लक्षात घ्या, पापडात सुद्धा मीठ असतं आणि सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं, तर मीठ तुम्ही थोडं कमी टाकलं पहिले सुरुवातीला तर चांगलं असेल। आता आपण ह्याचं झाकण ठेवून वाफ काढून घेऊ। हे बघा, आता आपण झाकण काढून बघू। हे बघा, आपले असं अर्धे 60 ते 70% आपली भाजी शिजली आहे। आता आपण ह्याच्यात सॉस टाकूया जे आपण काढले होते, सोया सॉस, रेड चिली आणि ग्रीन चिली सॉस। तुम्हाला आवडत असेल तर शेजवान चटणी टाकली तरी चालेल, किंवा ती रोल सोबत खाल्ली तर अजून छान लागते। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा, आता हे चांगलं मिक्स झालंय, चांगलं शिजलं सुद्धा आहे। आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊ, गॅस बंद करू आणि एका ताटात थंड करून घेऊ। हे बघा, आता आपण तळायला तेल गॅसवर कढईत तापायला ठेवू। हे तुम्ही एअर फ्रायर जर तुमच्याकडे असेल तर विदाऊट तेल तुम्ही एअर फ्रायरमध्ये पण करू शकता। आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण रोलची तयारी करूया। रोल करण्यासाठी एका ताटात पाणी घेतलं आहे, आणि त्यामध्ये आता आपण हे बघा, हे असं पापड जास्त नाही पण 1 मिनटं, साधारण अर्धा 1 मिनटं भिजत ठेवा, आणि तो भिजल्याच्या नंतर आता आपण तो रोल करायला घेऊया। हे बघा, आता आपला पापड भिजलाय। खाली आपण एक फडकं घेतलंय सफेद, म्हणजे जेणेकरून जे पापड जो आहे तो चिटकणार नाही। आता याच्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ते टाकू।
आणि हे बघा अशा प्रकारे हा रोल फोल्ड करून घ्यायचा. ह्याचा रोल आपण करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे हा रोल तयार झाला आहे. जर तो चिटकत नसेल ना तर एक पाण्याचं बोट घेऊन चिटकवलं तरी चालेल. अशा प्रकारे आता आपण हे सगळे रोल बनवून घेऊया. तोपर्यंत आपलं तेल तापतंय. हे बघा अशा प्रकारे आपले रोल बनवून तयार आहेत. आता आपण हे तेल तापलंय आपलं चांगलं. आता हे आपण तळायला सोडूया. गॅस मध्यम ठेवा. 2 मिनटं गॅस मध्यम ठेवायचं आणि त्यानंतर असे आपण 2-2 करून सोडू. मग असं तेल उडवलं ना वरची बाजू पण जी ओलसर असते ना ती तळून निघते थोडी आणि मग आपण याला पलटी करायची. आता आपण याला एक बाजू दुसरी बाजू भाजूया, पलटी करू. मस्त असा कलर आलाय बघा त्याला. क्रिस्पी होतात मस्त असे. एकदा नक्की करून बघा. आणि हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजा, तळा. हे बघा चांगले मस्त तळले. आता आपण हे काढून घेऊ. तेल हे चांगलं असं निथळून घ्यायचं. थोड्या वेळ आपल्या जो झाडं आहे त्याच्यामध्ये ठेवायचं, निथळून घ्यायचं जेणेकरून जसं तेलकट नाही होत. हे बघा आता हे काढून घेतले. आता आपण बाकीचे पण तळून घेऊया. हे बघा आता आपण दुसरे सोडू. हे बघा आता आपले ते तळत आहे. तोपर्यंत आपण हा शेवटचा आपला राहिला आहे तो करून घेऊ रोल. लहान मुलांसाठी जर करत असाल तर हिरवी मिरची टाकू नका. सॉसेस टाकले तर त्यांना आवडतात. एकदा नक्की लहान मुलांसाठी पण करून बघा. हे बघा अशा प्रकारे आपला शेवटचा रोलसुद्धा बनून झाला आहे. हे बघा आपले सगळे पापड रोल, क्रिस्पी पापड रोल हे तळून झालेत आणि हे सॉससोबत खूप छान लागतात. मस्त असे कुरकुरीत झालेत. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. मध्ये भाज्या पण बघा. हे बघा मस्त असे गरमागरम क्रिस्पी पापड रोल तयार झालेत. हे सॉससोबत खायला खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मुलांना खूप आवडेल. जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ह्यामध्ये या रेसिपीमध्ये जर तुम्हाला अजून काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू. बाय बाय. आमचा लहान मुलगासुद्धा खायला खूप आतुर आहे. हे बघा आता तो तुम्हाला सांगेल काय करायचं आहे. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, लाईक. बाय बाय. आमच्या या छोट्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.